नमस्ते मित्रांनो, चर्चा परत एकदा मी करणार आहे भावासोबत. आणि आमचे नेताजी आमचे भाऊ आहेत. भावाच्या घरी आले. माझे हे 2 नंबरचे भाऊ आहेत. तर मला असं एक म्हणजे गेल्या वर्षीचं 17 वर्षाचं घराणे करण्यापेक्षा एक वैचारिक देवाणघेवाण झाली तर किती चांगलं आहे ना, आहे की नाही. तर नेमकीच जयंती होऊन गेली. लोक खूप धुमधडाक्यात साजरी करतात की दाखवतात की आम्ही आहे बाबा, जे भीमवाले आहेत. पण मला माझ्या भावाला विचारायचं आहे की अण्णा मला सांगा की तुमचं काय म्हणणं आहे की म्हणजे लोक बाबासाहेबांविषयी अभिमान तर बाळगतात, पण त्यांनी जे सांगितलं आहे पंचशील सांभाळायला किंवा 22 प्रतिज्ञा ज्या दिल्यात बाबासाहेबांनी, तर त्या पाळत नाही. त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्हाला याच्यावर काय सांगाल तुम्ही? एवढे पाऊस शकत नाही कारण सगळे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. अच्छा, तर व्यसनाच्या आहारी का गेले लोक? कोणी समजा पाहुणे आले त्यासाठी मटण मच्छी आणणं, दारू पिणं हे चालू सगळं. तर संगत गुणाने फोर्स करून एकमेकाला. तर मित्रांनो बघाय, माझे भाऊ ना दारूचा वाससुद्धा घेत नव्हते, पण आता खरं सांगू का, थोडं संगत गुणाने ते पण घेतात थोडीफार, बरं काय, खोटं नाही बोलायचं आम्हाला. पण आता त्यांनी आज निर्णय घेतलेला आहे की मी दारूला हात लावणार नाही, कारण मी जर बाबासाहेबाचं नाव घेतो आहे तर माझ्या बाबासाहेबाचं नाव बदनाम होऊ नये असं मला वागायचं आहे. असा निर्णय माझ्या भावाने घेतला आणि मला खूप खुशी वाटली. सचिन, त्याला कसं वाटतंय? अण्णाने निर्णय घेतला आजपासून दारूला हात नाही लावायचा. खूप छान वाटतंय. तर माझं हे त्यांना जे भेटण्याचं जे स्वप्न होतं ते मला असं वाटतं कुठं ना कुठं नुसतंच माहेरात जाऊन खाऊन पिऊन आले, वहिनीकडून सेवा करून घेतली आणि आले घरी, असं नाही. मला असं वाटतं की माणसामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि जसे अण्णा म्हटले की व्यसनाधीन झालेत लोक, सुटू शकत नाही. तर मला त्यांना सांगायचं, एक जिवंत देव आहे, त्याच्याकडे पुकारा, त्याची मदत घ्या, तो तयार आहे मदत करायला. आणि मित्रांनो, निर्णय घेतल्याशिवाय कोणत्या